हिवाळी अधिवेशनाच्या कामावर नागपूरच्या कंत्राटदार संघटनेने जे आहे काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता। काल रात्री बैठक पार पडली। या बैठकीतून सकारात्मक निर्णय समोर आल्यामुळे आता पुन्हा एकदा काम सुरू होणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरचे अध्यक्ष आहे। सुबोधजी, काय सांगाल, काय भूमिका घेतलेली आहे तुम्ही आता आणि पुढे कसं चालणार? भूमिका अशी म्हणजे मागच्या एक आठवड्यापासून आपण काम बंद आंदोलन जे सर्वांच्या संमतीने जे केलं होतं त्याच्यावर तोडगा म्हणजे शासनाकडूनच आपल्याला निरोप आलेला आहे की तुमची जी काही मागणी आहे ती मंजूर केल्यासारखीच आहे आणि 1-2 दिवसात आम्हाला पेमेंट मिळतील। 2-3 दिवस जास्त लागू शकते, परंतु आता जी कामं रखडलेली आहेत ते बरीचशी कामं पुन्हा पूर्ववत सुरू करण्याकरिता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ना। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरलाही काही शासनाला अडवायचं नाही, म्हणून सर्व कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली की तुम्ही 1-2 दिवसात तुमची कामं पूर्ववत सुरू करा म्हणून। पुढे भूमिका काय असणार? 2-3 दिवसात जर हे पेमेंट झाले तर तुम्ही काम करणार किंवा पुढचे काय? शासनाने एक पाऊल समोर येऊन आम्हाला सांगितलं की पैशाची फाईल मंजूर झालेली आहे, पैसे मिळणार आहे। जर जे पैसे नाही मिळाले तर आम्ही पुढच्या आठवड्यात पुन्हा एक भूमिका घेऊ की आता तुम्ही पैसे द्या, नाही तर तेव्हा, कारण काय शेवटच्या दिवसपर्यंत काम सुरू राहणार आहे। आज छत्रे खाली केलेला आहे, पूर्ण उडालेला आहे, त्याला करायला वेळ लागणार आहे आणि ते जर पुन्हा आपलं स्वतःचं शब्द मागे घेत असतील तर आम्हालाही काही हे नाही, आम्ही पुन्हा काम बंद करू। पुन्हा आंदोलनाची पुन्हा तुमची भूमिका अजूनही ठाम आहे? भूमिका जी आहे ती स्पष्टच आहे की पैसे मिळाल्याशिवाय काम करणार नाही, परंतु आता जर पॉझिटिव्ह येत आहे की बा पैसे मिळणार आहे त्याच्यामुळे आम्ही पण हे करता की चला बाय कामं सुरू करू म्हणून। मंत्र्यांच्या बंगल्यावर 1-1 कोटी रुपयाचे 3 बंगल्यांवर 1-1 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च केले जातात। नाही, मंत्र्यांच्या बंगल्यांचं जे कामं आहे ते कम्प्लीट रिनोव्हेशनचं काम आहे, त्याच्यामुळे जे काही SSR मध्ये जे काही रेट्स असतील त्याच्या हिशोबाने ते कामं घेतलेले आहेत आणि गव्हर्नमेंट हे गव्हर्नमेंट प्रिपेअर करते, ते कॉन्ट्रॅक्टर त्यांना जितकं अमाऊंटमध्ये टेंडर घ्यायचं ते टेंडर घेते आणि जे काही स्पेसिफिकेशन हिशोबाने असतील त्याच्यामुळे त्याची किंमत तितकी झालेली आहे। तरी कृषी मंत्र्यांचा बंगला जो आहे त्यासाठी 1 कोटीच्या वर आहे, सभापती आहे आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या बंगल्यावर 1 कोटी। हो आहेत ना, इस्टिमेट तर त्यांचे तयारच आहेत ते, आणि टेंडरही फ्लोट झालेलं आहे, ऑनलाईन टेंडर आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये बरेचशा कॉन्ट्रॅक्टरनी त्यांना ते बिलोमध्ये काम घेतले असतील आणि ते कामं सुरू आहेत। तेच कामं आम्ही जे दिसत आहे कम्प्लीट रिनोव्हेशनचे काम असल्यामुळे त्याची किंमत तितकी असेल। रोहित पवार यांनी आरोप केलाय बांधकाम विभागावर का मोठ्या प्रमाणात यात भ्रष्टाचार झाला। जिथे भ्रष्टाचार होत आहे त्याच्याकडे हे लोक पाहतच नाही आहे आणि लहान कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्यांना 1 वर्षापासून पेमेंट मिळत नाही आहे, त्या विषयावर यांनी बोलायला पाहिजे की तुम्ही लहान 5-5, 10-10 लाखचे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आधी निधी द्या। या विषयावर हे लोक जे काही जनप्रतिनिधी आहे ते शासनाकडे काही भूमिका मांडत नाही आहे। रोहित पवार साहेब मांडतात, परंतु प्रामुख्याने आपण नागपूरची बरेचशी मंडळी आहेत ते त्यांना सर्वांना माहीत आहे की सर्व न्यूजपेपरमध्ये आहे, TV मीडियामध्ये येत आहे की कुणी एकाही यांनी भूमिका घेतली नाही की यांचे पेमेंट तुम्ही का बरं थांबवले म्हणून। सध्या किती कोटी थकीत आहे आणि 3 दिवसात किती मिळणार आहे, काय टप्प्याटप्प्याने मिळणार आहे असं काय? 150 कोटी रुपये थकीत आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त थकीत असतील, परंतु जी प्रलंबित देयके फक्त डिव्हिजन 1 22-2059 मध्ये जे आहे दुरुस्तीच्या कामाची, तितके पैसे तर आम्हाला मिळतील इतकी गॅरंटी आम्हाला दिलेली आहे। नक्कीच कुठेतरी जे आहे पेमेंट थकीत असल्यामुळे काम बंदचा इशारा दिला होता, आता काम पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे, पण पैसे मिळाले नाही तर पुन्हा काम बंद करू अशी भूमिका त्यांची आहे आणि पुढच्या काळामध्ये आता पेमेंट मिळते की नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पुढे सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।